हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलेलो आहोत नाशिकमधल्या रविवार कारंजेला आणि इथे आम्हाला शॉपिंग करायची आहे। त्या अगोदर आम्ही स्वरूपसाठी इथे दूध घेतलेलं आहे। तर इथे जेव्हा रविवार कारंजेला रिक्षा आमची थांबली त्यावेळेस इथे समोरच एक टपरीवर खूप मोठ्या कढईमध्ये मस्त दूध आटवलं जात होतं आणि इतकी मोठी मलाई आलेली होती आणि ते आपल्याला सर्व करताना वरतून काजू बदाम पिस्ता टाकून असं सर्व करताना खरंच दूध फार टेस्टी होतं। आम्ही सर्वांनी त्याचा एन्जॉय घेतला आणि इथं मम्मी स्वरूपला आता दूध पाजते आहे आणि इथे मी माझ्या बहिणीच्या मुलांबरोबर आणि बहिणीबरोबर मम्माबरोबर शॉपिंगसाठी आलेली आहे। तर पहिल्यांदा आम्ही इथे जो खूप प्रसिद्ध असा चांदीचा गणपती आहे रविवार कारंजेमधला, तर तो तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर आपण इकडचा चांदीचा गणपती पाहूया। आणि इथे मी अंशला पहिल्यांदा घंटा वाजवून घेतली आणि आतमधला जो खरंच व्ह्यू होता इतका सुंदर होता आणि ॲक्च्युली इथे चांदीचा गणपती आहे आणि बाहेर जे उंदीर मामा आहे त्याचंही देखील आम्ही दर्शन घेतलेलं आहे। आणि उंदीर मामाचं दर्शन घेतल्यानंतर चला तर आता तुम्हाला आतील चांदीचा गणपती कसा आहे ते दाखवते। आणि बाप्पाच्या कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यावर खरंच खूप प्रसन्न आणि शांत वाटतं। तर तुम्ही पाहू शकता की इतका सुंदर हा चांदीचा गणपती आहे आणि खरंच मनमोहक मूर्ती आहे ही आणि पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असा बाप्पाचा गणपती आहे। आणि इथे आरोही देखील मूषकच्या कानामध्ये काहीतरी सांगत आहे, तिची कोणती विश आहे ती मे बी मी तिला नंतर विचारेलच तू काय विश मागितली। तर चला आता आपण शॉपिंगला सुरुवात करूया। तर रविवार कारंजेमध्ये इतकी मोठ्या प्रमाणावर शॉपिंगचं जे आहे सेंटरच म्हणू शकतो। तर तुम्हाला म्हणजे लांबून लांबून लोक नाशिकमधले इथे शॉपिंगला येतात